ग्रामपंचायतीच्या निष्क्रियतेचा निषेध. सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी भीक मागो आंदोलनाने गाव हादरलं. आळते तालुका हातकणंगले. प्रतिनिधी समीर फरास. गावात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या चोरीच्या घटनांनी ग्रामस्थ त्रस्त असून सुरक्षा वाढवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत या मागणीसाठी आज महापरिवर्तन विकास आघाडीकडून एक अनोखे असे भीक मागो आंदोलन करण्यात आले. ग्रामपंचायतीकडे वारंवार मागणी करूनही केवळ आकसापोटी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले नाहीत असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. निधी नसल्याचे कारण पुढे करत ग्रामपंचायतीने वर्षानुवर्षे दुर्लक्ष केल्याने गावातील चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून गावकऱ्यांच्या संयमाचा बांध अखेर सोमवारी फुटला. महापरिवर्तन आघाडीकडून गावभर फलक घेऊन शासकीय गणवेश घालून प्रत्यक्ष भीक मागून कॅमेऱ्यासाठी निधी संकलन करण्यात आले. या आंदोलनात जावेद मुजावर, शिरीष थोरात, सद्दाम मुजावर, राम कांबळे, सुरेश आळतेकर, गणेश खटावकर, अशोक आळतेकर, विलास कांबळे आदींनी सहभाग घेतला. गावकऱ्यांचाही मोठा प्रतिसाद या उपक्रमाला लाभला. रॅली दरम्यान घेतलेल्या भाषणातून स्थानिक समस्यावर रोष व्यक्त करण्यात आला. गावात कचऱ्याचा साठा, गटारीची दुर्दशा, डेंग्यू, चिकुनगुन्यासारखे आजार व त्यावर कोणतीही उपाययोजना नसल्याचा आरोप ग्रामपंचायतीवर करण्यात आला. मागील महिन्याभरात 7 ठिकाणी झालेल्या चोऱ्या आणि त्याच्या तपासात पोलीस व ग्रामपंचायतीचे अपयशी अधोरेखित करण्यात आले. त्यामुळे किमान गावाच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने बसवावेत अशी ग्रामस्थांची मागणी आहे. गावात सुरक्षा व्यवस्था उभारण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत या मागणीसाठी भीक मागो आंदोलन करताना महापरिवर्तन आघाडीचे पदाधिकारी व ग्रामस्थ. या महापरिवर्तन विकास आघाडीकडून गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवा यासाठी आम्ही गेली 8 ते 9 वर्ष झालं आंदोलन करत आहेत. परंतु या आळते गावाला जे 35-40 वर्षाच्या घराण्यांना आम्हाला या गावाला वेठीस धरण्याचं काम 35-40 वर्ष झालं चालूच आहे आणि आजच्या घडल्याचं वेठीस धरण्याचं काम त्यांनी करत आहेत. गावामध्ये चोऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे. गावात माता भगिनींच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. या संदर्भात आम्ही कॅमेरे बसवा म्हणून आंदोलन करत आहे. यापूर्वी आंदोलन केलं आहे. यासाठी ग्रामपंचायतमध्ये निधीची तरतूद असताना सुद्धा 3 लाख रुपये बँकेत शिल्लक 2 वर्षाला पडून आहेत. तरी सुद्धा लोकनियुक्त सरपंच कॅमेरे बसवत नाहीत आणि 20 ते 25 हजार लोकांना वेठीस धरण्याचं काम या लोकनियुक्त सरपंचकडून चालू आहे. म्हणून यांच्या विरोधात आम्ही भीक मागो आंदोलन करून जे पैसे गोळा होतील त्यातून आम्ही कॅमेरे बसवायचा निर्धार आम्ही महापरिवर्तन विकास आघाडीकडून केला आहे. 1 मिनिट.